हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, 2026साठी आपल्याकडे नवीन बॅच स्टार्ट होत आहे. ही बॅच 2 महिन्याची असेल आणि ती पण ॲब्सोल्युटली फ्री. तुम्हाला एकही रुपया तिथं देण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. मार्च आणि एप्रिल असे 2 महिने ती बॅच चालणार आहे आपली. आणि ती बॅच जी आहे ती ॲब्सोल्युटली फ्री आहे. तुम्हाला तिथं एकही रुपया देण्याची गरज नाही आहे. ह्या 2 महिन्याच्या समर बॅचमध्ये ही एकदम फ्री बॅच आहे. ठीक आहे. नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल एक्झामसाठी लगेच एनरोल करा. एनरोल करण्यासाठी 7385117783 या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. फ्री 2 महिने बॅच असणार आहे. जॉईन करण्यासाठी पटकन तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे. चला बघूया आजचे क्वेश्चन. महत्त्वाचं आहे राईट. एक्झाममध्ये मार्क चांगले पाहिजे असेल तर ते सोडवावं लागेल. ठीक आहे. एक्झाममध्ये मार्क पाहिजे नसेल तर ठीक आहे, मग चालतं. बरोबर. सगळ्यांना एक्झाममध्ये मार्क्स पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला ते करायचं आहे. आता इम्पॉर्टंट काय बघा या क्वेश्चनमध्ये. हा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन म्हणतोय, आता जो क्लास आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये सर्व आपण PYQs बघणार. त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिक तुम्हाला इथे तुमचं गो थ्रू होणार आणि इम्पॉर्टंट असणार. ठीक आहे. आणि ज्यांना स्क्रीन दिसत नाही, काही अडचण आहे, त्यांनी एक काम करायचं आहे. हा क्लास एक्झिट करायचं आणि पुन्हा जॉईन करायचा, सो दॅट तुम्हाला अडचणी वगैरे जे आहे ते दूर होतील. ठीक आहे. चला, पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. त्याचा आन्सर काय असेल, कोण मला सांगेल का? ओके. आता बरेच जणांचे आन्सर नंबर 4 आलं आहे. ठीक आहे. चला, आता काय करायचं बघा. आता रोमन न्यूमरल्स मला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यावर रोमन न्यूमरल्सवर तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन 100% असतो. म्हणजे याला 2 to 4 मार्क तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. आणि येतो म्हणजे येतोच. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे रोमन न्यूमरल्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं आहे तर तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. तुम्हाला फक्त 7 न्यूमरल्स लक्षात ठेवायचे आहेत, फक्त 7. ठीक आहे. एक म्हणजे आयसाठी तुमचा काय राहतो रे, 1. ठीक आहे. एक आहे व्ही म्हणजे तुमचा 5 येतो. एक्स म्हणजे तुमचा 10 येतो. ठीक आहे. एल म्हणजे तुमचा 50 येतो. सी म्हणजे तुमचा 100 येतो. डी म्हणजे तुमचा 500 येतो. एम मीन्स तुमचा 1000 येतो. बस हे 7 लक्षात ठेवा. बस एवढेच आहेत. आणि हेच यूज करून तुम्हाला बाकीचे क्वेश्चन जे आहेत सगळे क्वेश्चन सॉल्व करता येतात. ठीक आहे. चला, या चॅप्टरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल रेकॉर्डेड तर ते बघून घ्या. ठीक आहे. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर याचा रेकॉर्डेड व्हिडिओ जो आहे तो बघून घ्या, कारण तो समजला तरच तुम्हाला हे समजेल, अदरवाईज समजणार नाही. ठीक आहे. सगळ्यांनी हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. चला बघू आता इथे आन्सर काय येतं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट यायला पाहिजे इथे, की इथं आपण काय करतोय, m - d / l आहे. सो m म्हणजे काय रे, दिले 1000 minus d means 500 divided by l म्हणजे 50. ओके. l म्हणजे 50. मग आता काय करायचं, इथं करायचं आपल्याला बोर्ड मार्क्सचा रूल अप्लाय. मग बोर्ड मार्क्सच्या रूलमध्ये पहिले काय सांगितलेलं आहे, अगोदर करायचं आहे डिव्हिजन, देन मल्टिप्लिकेशन, देन ॲडिशन अँड देन सबट्रॅक्शन. तो डिव्हिजन करणार. 500 डिवाइड बाय 50 म्हणजे काय येतं तुमचं, 10 येतं. 500 डिवाइड बाय 50 म्हणजे काय, 10 येतं. सो 1000 - 10 जर केलं तर 9,990. 1000 नाही आहे, 990. सो ऑप्शन नंबर तुमचं 4 येतं. किती सिम्पल आहे बघा, काही जास्त नाही आहे. जस्ट रिवाईज करायचं तुम्हाला. आय होप तुम्हाला समजलं असेल.
हे लक्षात ठेवा. एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000. बस लक्षात ठेवा. यावरून तुम्ही कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आणि जर तुम्हाला आयडिया असेल तर. ठीक आहे, चला समोरच्या क्वेश्चनकडे जातोय आपण आता. ठीक आहे, समोरचा क्वेश्चन बघा. याचा आन्सर फाइंड आउट करून ठेवा सगळ्यांनी. बघा, इफ अ कार इज अ परचेस. बघा, सिम्पल क्वेश्चन आहे. ठीक आहे, अवघड नाही आहे, सिम्पल आहे. इफ अ कार इज परचेस फॉर 65,000 रुपीज. बघा, 65,000 रुपीजला कार आपण परचेस केली. 65,000 रुपीज and sold it for 54,000 rupees. Oh, 54,000 rupees. Then how much was the loss? आता लॉस किती झाला, असा तुमचा क्वेश्चन आहे. आता मला वाटतं सगळ्यात सिंपल क्वेश्चन आहे. किती झाला रे लॉस? ओके, तर बघा 54,000 मध्ये 6,000 टाकले तर 60 होतं, ते 5 मीन्स 11,000. सो ऑप्शन 4 इज करेक्ट. बघा, काहीच नाही आहे, सिम्पल क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघा, हाऊ मेनी मॅक्झिमम नंबर ऑफ नोट्स ऑफ 50 रुपीज कुड बी देअर इन द टोटल अमाऊंट ऑफ 970 रुपीज. सो 970 रुपीजमध्ये मॅक्झिमम 50चे नोट किती असू शकतील, असं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता मला वाटतं सिम्पल क्वेश्चन आहे. ठीक आहे, तुम्हाला यायला पाहिजे. सांगा रे किती असू शकतील. ओके, चला. ओके, आता बऱ्याच जणांचा आन्सर आलेला आहे. बरोबर. काय करायचं तुम्हाला इथं, 970ला काय करा, 50ने डिवाइड करा. ठीक आहे, सो जे काही तुमचा होल नंबर येतो, बरोबर, जो काही तुमचा होल नंबर येतो तेवढ्या 50च्या नोट असू शकतात. राईट, 0 0 गेट कॅन्सल. सो 5ने जर हे केलं तर 5 1चा 5 येतो. 5 9मधून 5 गेले तर राहतात 4 4 आणि 7. ओके, सो 5 9चा 45, 19 येतं. रिमाइंडरमध्ये काहीतरी राहतं पण त्याला सोडून द्या, आपल्याला फक्त 50च्या पाहिजे होता. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. म्हणजे काय करायचं, 970ला 50ने डिवाइड करायचं. जे काय होल नंबर येतो क्वेश्चनमध्ये जे काही येतं ते तुमचं आन्सर आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. बघा किती सिम्पल आहे. चला, फ्रॉम द फॉलोइंग फिगर विच इज नॉट अ नेट फॉर पेंटोमिनो. आता पेंटोमिनो काय हे तुम्हाला सांगितलं असेल, तुम्ही त्याचा व्हिडिओ पण बघितला असेल. ठीक आहे, हे तुम्हाला आठवायला पाहिजे. आता याचा आन्सर काय, कोण सांगेल रे मला. पेंटोमिनो कोणतं नाही आहे. अरे सगळ्यात अगोदर पेंटोमिनो म्हणजे काय मला सांगा. सगळ्यात अगोदर पेंटोमिनो म्हणजे ते नेमकं त्याला काय म्हणता येईल, तुम्हाला काय सांगता येईल त्याच्याबद्दल. अरे पेंटा म्हणजे किती रे, 5. पेंटा म्हणजे काय, 5. तर असा शेप जो 5 स्क्वेअरपासून बनलेला आहे त्याला म्हणतात पेंटामिनो. आणि तुम्हाला काय विचारलं, फ्रॉम द फॉलोइंग फिगर विच इज नॉट अ नेट फॉर पेंटामिनो. म्हणजे कोणती फिगर पेंटामिनोची नाही आहे. म्हणजे लक्षात ठेवा की असा बॉक्स की जे 5 स्क्वेअरपासून बनलेला आहे. सो 1 2 3 4 5 इथे 5 आहे. 1 2 3 4 5 हा पण आहे. 3 4 5 म्हणजे हा पण पेंटामिनो आहे, हा पण आहे, हा पण आहे. ओके,
इथे 5 स्क्वेअर आहेत का? 1 2 3 4 5 6 आहेत, तर हा तुमचा नाही आहे. ओके, सो ऑप्शन 4 इज करेक्ट. ऑप्शन 4 इज नॉट अ पेंटामिनो. किती सिम्पल आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ देअर वॉज अ गव्हर्मेंट हॉलिडे फॉर अ सेकंड सॅटरडे ऑन 8th ऑक्टोबर. ओके, इफ देअर वॉज अ गव्हर्मेंट हॉलिडे कधी? सेकंड सॅटरडे ऑन 8th of October 2016. Then what was the date on 4th Saturday? बघा, सेकंड सॅटर्डेला 8th of October आहे. ठीक आहे, 2016च्या. What was the date on the 4th Saturday? 4th सॅटर्डेला कुठला डे असेल? ओके, आता बघा, आता कसं सॉल्व करायचं रे? सिम्पल आहे, अवघड नाही आहे तो, लक्षात ठेवा. काय सांगितलं? सेकंड ऑक्टोबरला काय आहे? सेकंड ऑक्टोबर म्हणतोय, सेकंड सॅटर्डे ऑन 8th ऑक्टोबर, म्हणजे 8th of ऑक्टोबरला काय आहे रे? तुमचा सेकंड सॅटर्डे आहे. ओके, राईट. मग मला सांगा, तुमचा थर्ड सॅटर्डे कधी असेल रे? तुमचा थर्ड सॅटर्डे कधी असेल? तुमचा फोर्थ सॅटर्डे कधी येईल? कोण सांगेल मला? कसं काढणार? थर्ड सॅटर्डे कुठल्या डेटला येईल रे? थर्ड सॅटर्डे 15 का? हां, बरोबर. आता बघा, 8th of ऑक्टोबरला सॅटर्डे आहे आणि त्या डेटमध्ये जर आपण 7 days ॲड केले, म्हणजे याच्यामध्ये 7 days जर आपण ॲड केले तर तुमचं 15th, म्हणजे 15th of ऑक्टोबरला तुमचा थर्ड सॅटर्डे येतो. अगेन याच्यामध्ये 7 day ॲड करा, म्हणजे येतं 22nd of ऑक्टोबर येते. अँड 22nd of ऑक्टोबरला काय असेल? तुमचा फोर्थ सॅटर्डे. ओके, सिम्पल. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. चला नेक्स्ट आहे बघा, 31st नंबरचा क्वेश्चन आहे, सॉल्व करा. काय रे? आवाज ओके, बघा, if two rectangles having a 13 centimeter length and 5 centimeter breadth are joined at a breadth. हे दोन रेक्टँगल आहेत आपल्याकडे. ओके, ज्याची लेंथ आहे 13 सेंटीमीटर, ब्रेडथ आहे 5 सेंटीमीटर. ओके, सेम आहे. यांना जॉईन केलं म्हटलं ॲट दी, कुठं? ॲट दी ब्रेडथ, म्हणजे इथे जॉईन केलं एकमेकाला. हा एक फर्स्ट रेक्टँगल आणि हा सेकंड रेक्टँगल. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द न्यू फिगर? म्हणजे हा नवीन फिगर, याची पेरिमीटर काय असेल? तर बघा, याची लेंथ 13 सेंटीमीटर, याची पण 13. ओके, ब्रेडथ 5 सेंटीमीटर, ही 13 सेंटीमीटर लेंथ, ही पण 13 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. पेरिमीटर काय असतं? पेरिमीटर इट इज दी सम ऑफ दी लेंथ ऑफ दी ऑल साईड ऑफ द गिवन फिगर. सो इथे बघा, इथनं जर आपण स्टार्ट केलं तर 13 + 13 + 5 + 13
plus 13 and plus 5, 26 plus 26 plus 10, okay, 52 plus 10, 62 centimeter. Option 4 is correct. काय झालं बाळा? याचं ते जोडजाड करायचं कोट टाकलो, ते घर करायचं ते जोडजाड करायचं. एवढं मोठं कसं हारपल सामान ते जाऊ दे आपण एवढं तुम्ही ओके. सॉरी आहे चला. समजलाय क्वेश्चन? अरे 2 रेक्टँगल आहेत. 2 क्वेश्चन समजून घ्या, उगाच काही पण सांगू नका. 2 रेक्टँगल आहेत, 13 सेंटीमीटर लेंथ आणि 5 सेंटीमीटर लेंथचा ब्रेडचा. दोघांना जॉईन केलं ॲट अ ब्रेड, तर काय होईल? एक मोठी फिगर बनेल ना तुमची अशी. ओके. मग आता पेरीमीटर काढताना हे 13 सेंटीमीटर प्लस हे 13 सेंटीमीटर 26 झालं, हे 13 आणि हे 13 हे 26 झालं, 52 हे झालं, हे 5 आणि हे 5. हेच बरोबर आहे, काही पण काढू नका तुमचं. ठीक आहे, तुम्ही समजून घ्या याला कसं आहे ते, आणि मी जे सोडवलं ते समजून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आता 32 नंबरचा. याचा आन्सर सांगा. हे नाही लिहायला क्लास घ्यायचो बच्चे. हे नाही घेऊ, ही नाही घेऊ. चला याचा आन्सर सांगा 32चा. ऑप्शन, याचा ऑप्शन सांगा कोणतं बरोबर येईल. ठीक आहे, ओरडू नका, आन्सर सांगा फक्त. ओरडायची गरज नाही आहे. ठीक आहे, चला आता बघा याच्यामध्ये जर आपण बघितले आणि सोडवा, नुसते आन्सर देऊ नका. ठीक आहे, त्याला सोडून बघा तुम्ही. आता काय करायचं, सिंपल ॲडिशन करायची आहे. बघा ज्यावेळेस आपण फ्रॅक्शनचे ॲडिशन करतो त्यावेळेस आपण काय करतो, डिनॉमिनेटर सेम करतो. इथे डिनॉमिनेटर ऑलरेडी सेम आहे. ओके, मग काय करायचं आहे, अगोदर जे ब्रॅकेटमध्ये आहे ते सॉल्व करायचं. बरोबर, जे ब्रॅकेटमध्ये आहे त्याला सॉल्व करायचं आहे अगोदर आपल्याला. ठीक आहे, जे ब्रॅकेटमध्ये त्याला सॉल्व करायचं. ब्रॅकेटमध्ये काय आहे रे, तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात मध्ये येईल. ब्रॅकेटमध्ये काय आहे, तर ब्रॅकेटमध्ये 15/7 प्लस 6/7 मायनस 2/7 आहे. ब्रॅकेट कंप्लीट. मायनस 4/7 आहे. ठीक आहे, राहील तुमच्या लक्षामध्ये. ठीक आहे, मग आता काय करायचं, इथे अगोदर बघा डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण काय करतो, फक्त 7च लिहितो. सेम असेल तरच लिहितो, त्याची काही ॲडिशन होत नाही किंवा सबट्रॅक्शन होत नाही. ठीक आहे, सो इथे काय येईल मग 15 + 6 मायनस 2. 15 + 6 मायनस 2/7 इन ब्रॅकेट मायनस 4/7. ठीक आहे, आता इथे काय करायचे, पॉझिटिव्ह नंबर आहे त्यांचे ॲडिशन. 15 + 6 जर केलं तर काय येतं रे, तर ते तुमचं येतं बघा 21.
ओके 21 येतं. 21 मायनस 2 जर केलं तर 19 येतं. 19/7 हे येतं. ब्रॅकेटचं काय येतं 19/7 मायनस 4/7. ठीक आहे. इथं सबट्रॅक्शन अगेन हे सेम आहे, तो 7च राहील. 19 मायनस 4 जर केलं तर 15. 15/7. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. ऑप्शन 3 इज करेक्ट. चला 33 नंबरचं घ्या. बी इंटू 1/8 आहे. चला बी फाइंड आउट करायचं तुम्हाला. करा फाइंड आउट बी. बी फाइंड आउट करा. ओके चला ओके चला बघूया आपण आता. आता काय आहे बी इंटू 1/8 इक्वल टू 8 आहे राईट. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द बी. आता काय करा, आपल्याला एक माहित आहे बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. सो बी ओके चला बघा बी आहे. सो एक काम करा, आपल्याला बीला फाइंड आउट करायचं ना, तर बीला इथेच राहू द्या. 1/8 जो आहे तो इकडे घेऊन या. ओके म्हणजे बी इंटू 1/8 आहे इक्वल टू 8 आहे. सो बी फाइंड आउट करायचं आहे. 1/8ला इकडे आणलं तर इथे बघा 8 जो आहे 1/8 म्हणजे काय 8 जो आहे तो डिव्हिजनमध्ये तिकडे गेला तर तो मल्टिप्लिकेशनमध्ये जातो. मीन्स इन्व्हर्टेड होतो तो राईट. रेसिप्रोकल होतो तो. म्हणजे बी इक्वल टू 8 इंटू आता इकडे जर नेला तो तर काय होईल, हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणजे इकडे तो डिव्हिजनमध्ये जातो. म्हणजेच काय आहे हा 8 वरती जातो. ठीक आहे. 8/1 हा जो उलटं करायचं म्हणजे साईन तेच राहतं मल्टिप्लिकेशनचं. ठीक आहे. सो बी इक्वल टू 8 इंटू 8 64 येतं. ऑप्शन 3 इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आपण मोस्ट ऑफ द टाइम सॉल्व केलेला आहे. बघा क्वेश्चन काय आहे. देर आर 2100 trees of different types in Rao Saheb's orchards. Out of this 25% are mango trees. बघा टोटल ट्रीज किती आहेत रे 2100. ओके सो आउट ऑफ दॅट ट्रीज 25% जे ट्रीज आहेत मँगो ट्रीज आहेत. 20% ट्रीज तुमच्या कोकोनट ट्रीज आहेत. 40% ट्रीज जे तुमच्या जॅकफ्रूट ट्रीज आहेत आणि रिमेनिंग ट्रीज जे आहेत तुमच्या हे बेटल नट्स आहेत. ओके सो 40 + 20 60 60 + 25 जर केलं तर येतं 85%. ओके म्हणजे तुमचे 85% ज्या ट्रीज आहेत या तुमच्या मँगो ट्रीज कोकोनट ट्रीज अँड जॅकफ्रूट ट्रीज आहेत. ओके आणि ज्या रिमेनिंग ट्रीज आहेत ह्या तुमच्या बेटल नट्स आहेत. करेक्ट म्हणजे 50% म्हणजे 15% ज्या ट्रीज आहेत आता राहिलेल्या ह्या तुमच्या काय आहेत बेटल नट्स आहेत. एक मिनिट थांबा. एक मिनिट पेन चालत नाही माझे यार काय झालं.
ओके चला बेटल नट्स आहे, ठीक आहे 15%. मग काय करा, तुम्हाला 15% कॅल्क्युलेट करायचं आहे कशाचं, 2100चे. ठीक आहे, करा कॅल्क्युलेशन, किती येतं ते मला सांगा. सांगा. ओके सो बघा काय करा, तुम्हाला टोटल रिस्क किती आहे, 2100. याची 15% कॅल्क्युलेट करायची, 15/100. ओके, दिस झिरो दिस झिरो दिस झिरो दिस झिरो गेट कॅन्सल. 21 × 15 करा. ओके, हे जर केलं तर 20 × 15 येतं तुमचं बघा 300 + 1 315. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. चला 35 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. अ 42 millimeter long wire is cut equally at 6 places. 6 प्लेसेसवर कट केला. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ इच पीस. तर प्रत्येक पीसची लेंथ किती असेल सांगा. ओके चला बघूया. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही 6 प्लेसेसवर कट करता त्यावेळेस किती हे बनतात रे. 6 प्लेसेसवर जर आपण एखाद्या वयाला कट केलं तर किती पीसेस बनतील, 6 की 7. हां 7 पीसेस बनतील. कारण बघा ना, एकदा कट केलं आपण तर 2 पीसेस बनतात. ओके, 2 प्लेसेसवर कट केलं तर 3 पीस बनतात. ओके, म्हणजे जेवढ्या प्लेसवर कट करता तर एक नेहमी जास्त बनतो, म्हणजे तुमचे 7 पीस बनतील. ठीक आहे, 7 पीस बनतात. ओके, मग इथे काय करायचं आहे, 42,000 मिलीमीटरला काय करायचं आहे, 7 ने डिवाइड करा. ठीक आहे, काय येतं तुम्ही बघा आता. राईट, काय येतं बघा, 7 6चा 42 येतो. ओके, मीन्स इथे 6 येतो आणि 0 देऊन टाका, म्हणजे हे येतं बघा तुमचं 6000 मिलीमीटर मीन्स mm. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग आता याच्यामध्ये 6000 मिलीमीटर आहे का कुठे, नाही. ठीक आहे, नाही आहे. हे 600 मिलीमीटर आहे, हे 2 नाही आहे. इथं 6 मीटर आहे, इथं 7 मीटर आहे. आता बघा इथं 6000 मिलीमीटर आहे, म्हणजे नक्कीच 6 मीटर असायला पाहिजे. ठीक आहे, जर कन्वर्ट करायचं समजत नसेल तर याला टिक करून टाकायचं 6 मीटरला. ठीक आहे, आता बघा जर याला आपण 10 ने डिवाइड केलं, ओके, तर 600 काय तर सेंटीमीटर येतं, बरोबर. आणि एका मीटरमध्ये असतात 100 सेंटीमीटर, म्हणजे याला जर 100 ने अगेन डिवाइड केलं तर तुमचं 6 मीटर. ओके, सो ऑप्शन 2 इज करेक्ट. सिंपल होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या आणि सांगा मला विच वन विल बी करेक्ट. Which is the greatest number from the following? ओके ओके, चला आता इथे कसं करायचं तुम्हाला बघा.
डेसिमल पॉइंटच्या जवळ बघा, डेसिमल पॉइंट जो आहे बघा हा, तर डेसिमल पॉइंट इकडे जर बघितले तर तुमची राईट साईड आहे, इकडे लेफ्ट साईड आहे. लेफ्ट साईडला जर काही नंबर असेल, बिगर नंबर असेल, तर तो नंबर तुमचा बिगर असतो सेम प्लेसेसवर, बरं. ठीक आहे. इथे किती आहे? 0.06 आहे, 0.6 आहे, 6.0 आहे. 6.0 म्हणजे डेसिमल पॉईंटच्या लेफ्टकडे इथे नंबर येतोय, म्हणजे हा तुमचा काय झाला? ग्रेटेस्ट नंबर झाला. ठीक आहे. हा काय झाला? तुमचा ग्रेटेस्ट नंबर झाला. ठीक आहे. आणि लेफ्टकडे जितक्या दूर एखादा नंबर असेल तेवढा तो स्मॉल असतो. ठीक आहे. म्हणजे बघा, स्मॉलेस्ट नंबर जर म्हणलं तर 0.006 येतो, हा तुमचा स्मॉलेस्ट आहे आणि हा तुमचा ग्रेटेस्ट. ओके. सो ऑप्शन नंबर तुमचं इथे काय येतं? 3 येतं, कारण तुम्हाला काय पाहिजे होता? ग्रेटेस्ट नंबर पाहिजे होता. चला, 37 नंबरचा क्वेश्चन आहे, चला सॉल्व करा. ओके. आता बघा, याला तुम्ही 2 यांना सॉल्व करू शकता. आता इथं काय बघा, इथे सर्व काय तुमचे स्क्वेअर आहेत, इथे तुमचे सर्कल आहेत, इथे तुमचे ट्रायंगल आहेत. म्हणजे बघा, स्क्वेअरची व्हॅल्यू सेमच आहे. समजा स्क्वेअरची व्हॅल्यू जी पण असेल ती सेमच असणार, तिन्ही पण स्क्वेअरची. तिन्ही पण सर्कलची सेमच आहे, तिन्ही पण ट्रायंगलची सुद्धा कशी असणार? तुमची सेमच असणार. ठीक आहे. मग इथे एक तर तुम्ही ऑप्शननुसार जाऊ शकता, बरोबर. ऑप्शननुसार व्हॅल्यू पुट करू शकता. समजा तुम्हाला माहीत नाही की नेमकं कसं करायचं, मग काय करायचं? तुम्हाला दिलंय की अगोदर तुम्हाला व्हॅल्यू कशाची आहे? स्क्वेअरची, देन सर्कलची, देन ट्रायंगलची. मग ऑप्शनमध्ये बघायचं 7 3 5, म्हणजे ह्या 7 हा 3 5 आणि पुट करून बघायचं येतं का ते. ठीक आहे. चला, 7 7 7 3 3 3. ओके. या दोघांची ॲडिशन केली तर 0 येतं आहे, पण ट्रायंगल जागी तर 5 पाहिजे, म्हणजे पहिलं ऑप्शन तुमचं इनकरेक्ट येतं आहे. ठीक आहे. चला, आता दुसरं ऑप्शन चेक करू आपण तिथे. ठीक आहे. काय करायचं? दुसरं ऑप्शन पुट करून बघायचं. दुसरं ऑप्शन काय? 9 4 5. चला चेक करू आणि पुट करून बघू तिथं. एक मिनिट बघू नका आता, मार काय धंदे करू नको. ठीक आहे. चला, इथे आता पुट करून बघू सेकंड ऑप्शन. हे 9 4 आणि 5. ठीक आहे. चला, 9 9 9 4 4 and 4. सॉरी, सबट्रॅक्शन करायचं आहे ना. सॉरी मी ॲडिशन केलं का अगोदर? सॉरी, सबट्रॅक्शन आहे रे. सॉरी. तर एक ऑप्शन नंबर 1 ट्राय करून बघू. मी ॲडिशन हे केलं होतं ना. सॉरी आहे. 7 + 3 मायनस केलं तर 4 येतं तुमचं. 7मधनं 3 सबट्रॅक्ट केलं तर 4 येतं, 5 येत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन 1 होत नाही. ठीक आहे. ऑप्शन 1 होत नाही रे. चला, हे बघू करून. 5 5 आणि 5 येतं करेक्ट. ऑप्शन 2 इज करेक्ट. ठीक आहे. सॉरी, अगोदर मी प्लस केलं होतं, ते मायनस आहे, लक्षात ठेवा. सॉरी फॉर दॅट. चला, 30 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट थर्ड नंबर आफ्टर अरेंजिंग द नंबर इन डिसेंडिंग ऑर्डर. काय करायची आहे? तुम्हाला फर्स्ट नंबर अँड थर्ड नंबरची सम करायची आहे. फर्स्ट नंबरची आणि थर्ड नंबरची आफ्टर अरेंजिंग इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर मीन्स डिक्रीजिंग ऑर्डर, उतरता क्रम. ठीक आहे. चला, अरेंज करा आणि मला सांगा.
कशामध्ये? 34 मध्ये? 36 मध्ये काय झाले? कुठं 7 केला? काय झालं याच्यामध्ये? कुठे 7 केलं रे? कुठे 7? अरे 7, अरे 7, अरे 6 प्लेसेस वर कट केल्यानंतर 7च पीस बनतील ना. त्या 7 ने डिवाइड करायचं. त्याने डिवाइड केले की तुम्हाला करेक्ट आहे ना. करेक्ट आहे ते. तुम्ही बघा, तुम्हाला तुम्ही व्यवस्थित सोडवा ते. चला हा क्वेश्चन बघा, बरोबर आहे तो क्वेश्चन. चला हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन सांगा. 32 का? ठीक आहे, 32 चा नंतर ऍट द एंड. याचा आन्सर सांगा ना. ओके 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 चला बघा, आता काय करायचं, या नंबरला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं तुम्हाला. डिसेंडिंग ऑर्डर मीन्स डिक्रीजिंग ऑर्डर. चला लावूया. आपल्याला काय पाहिजे, फर्स्ट आणि थर्ड नंबरच पाहिजे. सगळे लावायचे नाही आपण. सगळे नंबर लावायचे का नाही, आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट नंबर आणि जो थर्ड नंबर आहे दोघांची फक्त सम सांगायची आहे. ठीक आहे, बाकीचे नंबर अरेंज करण्याची गरज नाही. इथे किती आहे बघा, 4,97,998. ओके, इथे किती आहे, 498,000 आहे. इथं 497. ओके, सो पहिला नंबर तर तुमचा हा असणार. डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावायचं आपल्याला. तर 4,98,986 हा 97. ठीक आहे, तर पहिला नंबर तर तुमचा हा आहे. सेकंड नंबर बघू आपण, 97, 97, 97. इथं 998 आहे. ओके, इथं 999 आहे. ओके, म्हणजे हा तुमचा सेकंड नंबर आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा स्मॉलर जर बघितलं आपण तर हा आहे आणि फोर्थ नंबरचा आहे. ठीक आहे, आता काय करायचं तुम्हाला, फर्स्ट नंबर अँड थर्ड नंबरचे ॲडिशन. फर्स्ट नंबर काय आहे, 4,98,989 प्लस आता थर्ड नंबर 4,97,998. करा दोघांचे ॲडिशन, बरोबर आहे का मला सांगा. ओके बघा, युनिटवरनं तुम्हाला समजतं. 9 + 8 जर केलं तर 17 आहे, तर 17 चे 7. युनिट प्लेसवर 7 पाहिजे, ऑप्शन 1 मध्ये आहे. ठीक आहे, 32चा नंबर कोणाला तरी एक्सप्लेन करायचा होता. अरे 32चा हा क्वेश्चन आहे ना तुमचा फ्रॅक्शनचा, ते पण विसरलात कर तुम्ही. म्हणून म्हणलं तुम्हाला की क्वेश्चन पेपर सॉल्व करा, तुम्ही केले नाही. आता तुम्हाला अवघड जाते. हा क्वेश्चन कोणता आहे, फ्रॅक्शनचा आहे. फ्रॅक्शन मध्ये आपण काय करतो, फ्रॅक्शनची सम करताना किंवा सबट्रॅक्शन करताना डिनोमिनेटर सेम पाहिजे. डिनोमिनेटर सेम आहे तर इथं आपण तशालाच राहू देणार. 7, 15 + 6 करायचं, 21. 21 - 2 जर केलं तर 19. म्हणजे या ब्रॅकेटचा आन्सर काय येतं, 19/7 येतं. ठीक आहे, मग काय आहे, 19/7 - 4/7 काय येतं, 15/7. करा त्याला पुन्हा एकदा बघा. आता सांगितलं तुम्हाला, बऱ्याच वेळा आपण झालेलं आहे ते. ठीक आहे, त्याच्यामुळे दोनदा सांगून पण तुम्हाला येत नसेल तर अभ्यास करा. चला हा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. रोहित हॅज परचेस 3 डझन पेन्सिल. रोहितनं 3 डझन पेन्सिल परचेस केल्या. 3 डझन म्हणजे किती रे, 36 राईट.
3 rupees and 3.5 rupees म्हणजे 3 rupees and 50 paise means 3.5 rupees per pencil. He sold the all pencil for 150 rupees. Okay. Did he make a profit or loss or how much? चला सिंपल क्वेश्चन आहे, सांगा काय येऊ शकतो तुमचा आन्सर. याचा आन्सर सांगा, याचा आन्सर सांगा, बाकी तुमचे डाऊट ते नंतर सांगा. हे सॉल्व करा जे चालू आहे ते, तुमचे डाऊट नंतर सांगा, अगोदर हा सांगा मला. ओके चला फक्त 40 क्वेश्चन घ्यायचे आहेत आपल्याला, 40 पर्यंत. आता याच्यामध्ये काय करायचं बघा, तुम्हाला अगोदर आपल्याला परचेस प्राइस म्हणजे कॉस्ट प्राइस आपण काढूया. कॉस्ट प्राइस आपण कशी काढायची रे बघा, रोहितनं काय केलं 3 डझन पेन्सिल परचेस केल्या. 3 डझन म्हणजे किती रे 36. ओके 3 राईट. आणि पर पेन्सिलचा रेट किती आहे 3.5 रुपीज मीन्स 3 रुपीज अँड 50 पैसे राईट. मग 36 पेन्सिल जर परचेस करायचे असतील, ओके जर प्राइस जर 3.5 रुपीज असेल पर पेन्सिल, तर तुमचं CP किती येतो रे, कॉस्ट प्राइस किती येते मला सांगा बरं. कॉस्ट प्राइस किती येते ओके ओके ठीक आहे. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा तसं करू नये. थांबा बाळा मोबाईल देतो, एक मिनिट थांबा. सॉरी आहे. ओके चला, तर इथे काय करायचं, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 36 × 3.5. ठीक आहे. काय करायचं आता 30 केला तरी आता 90 अँड 3 6 18 मीन्स 108 येतं. अँड 36 हाफ केलं ठीक आहे. हे 18 येतं, दोघांची ॲडिशन जर केली तर 6 फॉर 1 to 126 येतं. ठीक आहे 126 म्हणजे CP झाला तुमचा 126. ठीक आहे. ही सोल्ड द ऑल पेन्सिल फॉर 150 रुपीज म्हणजे सगळ्या पेन्सिल त्यानं काय केल्या 150 रुपीजला सोल्ड आउट केल्या. डिड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस, तर त्यानं प्रॉफिट केला. किती प्रॉफिट केलं रे, हा तुमचा CP आहे. कॉस्ट प्राइस 150, सो 150 मायनस 126 केलं तर 24 येतं. 24 रुपीज काय झालं तुमचा प्रॉफिट ॲक्च्युअलमध्ये. ओके सो ऑप्शन 2 इज करेक्ट. चला हा लास्ट क्वेश्चन बघा. हे 2 क्वेश्चन ॲज अ होमवर्क घ्या सगळ्यांनी, आणि याचे फोटो मला पाठवायचे आहेत. स्क्रीनशॉट पटापट काढून घ्या सगळ्यांनी. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. हे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहेत, आणि लगेच 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला फोटो पाठवायचे त्याचे. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. ठीक आहे, हे दोन्ही याचे स्क्रीनशॉट घ्या आणि बघा याचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, त्याचं बेसिक एकदा बघा, फ्रॅक्शनचं विसरू नका.
ठीक आहे, हे एकदम सिंपल क्वेश्चन आहेत, विसरताय तुम्ही ते पण, राईट. तर त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, ते बघून घ्या एकदा. ठीक आहे, चला आजचा